शेतकरी विविध समस्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, गायरान जमीन आणि निवासी जमीन अतिक्रमण धारकांच्या नावे जमीन करण्यात याव्यात या व इतर विविध मागण्यांसाठी भारतीय दलित पॅंथर नेते ॲडव्होकेट रमेश खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवार दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे तेव्हापासून त्या त्या राज्यात आणि देशामध्ये दलित, शोषित आणि वंचितांवर अत्याचार वाढले आहेत। लहान मुलीवर बलात्कार, त्यांचा छळ करणे किंवा त्यांची जबरदस्ती इज्जत लुटणे ह्या गोष्टी सर्रास घडत आहेत आणि कोणीही त्याची गंभीर दखल घेत नाही। त्याचप्रमाणे दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, दलितांच्या राखीव जागा, वंचितांच्या राखीव जागा ह्या कुठेच भरल्या जात नाहीत। त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते। आता जसं प्राथमिक शाळा बंद करण्याचं काम चालू आहे आणि आतापर्यंतच्या ज्या ज्या पिढ्या आज पुढे आहेत त्या प्राथमिक शाळेतून आल्या आहेत। त्याच्यानंतर शैक्षणिक सवलती आहेत, नोकऱ्याविषयक सवलती आहेत, अन्याय अत्याचाराचा भाग आहे। ह्या अनेक प्रश्नावर समस्या वाढल्या आहेत आणि म्हणून दलित पॅंथरच्या वतीने उद्या निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत की याला आळा घाला, याला लवकर संपवा। नसता जनतेचा रोष एकदा वाढला की मग केव्हा जनता या विरोधात उठेल आणि यांच्या विरोधात मतदान करेल सांगता येत नाही। आणि म्हणून ही क्रांती घडवण्यासाठी किंवा हिची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने उद्या निदर्शनं करण्यात येणार आहेत आणि ह्या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की हे थांबवा। यासाठी हे निदर्शन आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।